आणि आज आहे बुधवार, तर सगळ्याला सकाळची गुड मॉर्निंग. आणि आमच्या पिलूची मस्ती कशी चालली आहे ते बघा. बाहेर पाऊस आला की बिलकुल बाहेर जात नाही, घरामध्येच असते. आणि मजासाठी नाही पण आमच्या पिलूसाठी कमेंट नक्की करीत जा, कारण एकदम लेकरू कसं लाडकं असतंय तसं आमचं पिलू एकदम घरामध्ये लाडकं आहे. आणि 2 मिनिट पण ते बाहेर गेलं तर करमत नाही कुणाला. आणि खूप गुणाचं आहे, बिलकुल घरात अशी घाण करीत नाही, काही नाही, आणि एकदम लेकरावानी राहते. तर आमच्या पिलूसाठी नक्की कमेंट करा. तर चला मंडळी, आता करूया हिरव्या मिरचीचं लोणचं घालायचं आहे मला आज. तर चला करूया सुरुवात. आणि आमचं पिल्लू बघा कसं डोर महाग लपले बघा, एकदम लेकरावानी खेळत राहते भर माझ्या संग. डोर महाग लपलंय, त्याला ये म्हणलं तरी पण बाहेर येणं झालंय बघा, किती त्याची खेळ कर बाग नाही. सीताराम मंडळी, तर आज घालीत आहे मी मिरचीचं लोणचं. आणि खूप दिवसापासून घालायचं होतं पण काही कामानिमित्त झालं नाही. तर आज थोडंसं घालणार आहे, तात्पुरतं 1-2 महिने जातं हे. मस्त घेतलेले आहे मी मोहरी, जिरे, थोडेसे धने आणि आपल्या मेथ्या बारीक गॅसवर गरम करून घेतलेल्या आहेत, कारण आता पावसाळ्याची टाईम आहे. सगळं सामान जे सरदलं जातं म्हणून गरम करून घेतलेलं आहे, ज्याच्याने की हे एकदम बारीक वाटल्या जाईल. आणि इकडं ठेवलेलं आहे मी तेल गरम करायला. आणि तेल गरम झालं, मोहरी फुटली की आपलं गॅस बंद करून टाकायचं आहे, म्हणजे तेल आपलं एकदम कडकडीत गरम झालेलं पाहिजे. आणि आता टाकायला सुरुवात करूत आपण लोणचं. तर मस्त हिरव्या मिरच्या चिरून धुवून घेतल्या होत्या मी. आणि ह्याच्यामध्ये लिंबू पण एक ॲड करायचं आहे. लिंबाच्या फोडी तर चिरून टाकणारच आहे, पण फोडी काही चौकट तात्पुरतेच राहतात. आणि आपण रस टाकला तर चौकट मिक्स होतो, म्हणून एक लिंबू चौकट पिळून टाकलेलं आहे. हे वाटून घेतलेला मसाला पण टाकून दिलेला आहे मी मध्ये. आणि जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाका. आता माझ्या अंदाजाने मी एवढं टाकलेलं आहे. 3 पाव ह्याचीच आहे ती का लोणचं घालायला मी. आणि थोडासा रेडीमेड मसाला वापरलेला आहे, कारण त्याच्यानं थोडासा कलर चांगला येतो म्हणून. नाहीतर मी काही वापरत नाही जास्त, सगळं घरचाच मसाला ॲड करीत असते. आंब्याच्या लोणचं थोडासा उरला होता म्हणून टाकलेला आहे अशा प्रकारे. आणि थोडासा लसण, सगळं वाटून घेतलेलं साहित्य तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि आता वरून टाकणार आहे मी गरम केलेलं आपलं तेल. पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सामान. आणि लोणचं घालताना नेहमी एक आठवण येते बघा, की पूर्वीचं किती लोणचं, कोणतं पण आपलं आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं राहू द्या, कोणते पण लोणचं केले की सगळे असे संपूर्ण खतम व्हायचे. आणि आता थोडंही करू द्या, कारण आता जास्त कुणी खायनं झालं काय नाही पहिल्यावानी. आणि उगाच थोडंसं घरामध्ये केलं का आता केलं असं राहतं. पण पहिलं जसं लोक खात होते आवडीनं हे सगळ्या वस्तू, आता खूप सगळ्यांचं खाणं एकदम कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि जास्त म्हणलं तर हे नॉनव्हेज वगैरे जास्त ह्याच्यामध्ये चालायले. आणि हे असलं पहिल्याचे जे घरगुती आपल्या जुने जे रेसिपीज आहेत ते सगळ्या बुडूनच चाललेले आहेत. आणि सगळे रेडीमेडच वस्तू वापरायले, त्याच्यामुळं घरगुती करणं ठुणं तर बंदच झालेलं आहे बायांचं. एखादी बॉटल आणायलेत खायलेत, पण त्याच्यामध्ये भरपूर केमिकल वगैरे असते. तर किती दिवसापासून करून ठेवलेलं असतं, ते शरीरासाठी चांगलं नसते, काही नाही. पण कटाळा म्हणा एका टाईमचा, नाही तर टाईम नाही म्हणून म्हणले तरी चालतंय. आणि सगळे आजकाल इतकी बिझी झालेली सगळी लाईफस्टाईल, त्याच्यामुळे सगळे रेडीमेड आणून रेडीमेडच खायलेत. पण सहसा तर मी तर घरीच करीत असते, मी रेडीमेड वस्तू वापरत नाही, कारण आरोग्यासाठी घरची वस्तू एकदम उपयोगीन चांगली राहते. तर अशा पद्धतीनं माझं झालेलं आहे तयार लोणचं. आणि कशी वाटली रेसिपी काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तर बघा किती छान झालेलं आहे आपलं घरगुती लोणचं, खायला पण एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं मी बनवत असते मिरचीचं लोणचं. तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय ॲड करता, काय काय नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही राहिलं असलं ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तर सर्व टाकून माझ्या पद्धतीने मी बनवलेलं आहे.